दक्ष न्यूज, सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष। देवळाली कॅम्पमध्ये तरुणांसह ज्येष्ठ नागरिक, विद्यार्थी आणि धावपटूंनी देवळाली रन मध्ये उत्साहाने सहभाग घेतला। 13व्या देवळाली महोत्सवाचा समारोप विविध स्पर्धांतील विजेत्यांना सन्मानित करून मोठ्या थाटात साजरा करण्यात आला। रविवारी जुन्या बस स्थानक परिसरातून देवळाली रनला शुभारंभ करण्यात आला। प्रमुख मान्यवरांच्या उपस्थितीत या रनमध्ये 14, 17 व खुल्या गटात मुले आणि मुलींच्या स्पर्धा घेण्यात आल्या। त्याचसोबत सामूहिक नृत्य स्पर्धांमध्ये इंग्लिश प्रेप स्कूल आणि नूतन प्राथमिक विद्या मंदिरच्या विद्यार्थ्यांनी अप्रतिम असे नृत्य सादर केले। देवळाली कॅम्प पोलीस स्टेशनचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक संजय पिसे यांनी गेल्या 13 वर्षांपासून चालत आलेल्या देवळाली रन महोत्सवाची अधिक माहिती दिली। आज देवळाली महोत्सवाचं हे 13वे वर्ष आहे। 2012 पासून अविरतपणे देवळाली महोत्सवाचं यशस्वीपणे आयोजन होत आहे। ह्या महोत्सवादरम्यान सायकलथॉन, चित्रकला स्पर्धा, प्रो कबड्डी, सामूहिक नृत्य आणि देवळाली रन अशा विविध स्पर्धांचं आयोजन करण्यात येतं। ह्या स्पर्धांचा एकच उद्देश आहे की ज्या ग्रामीण भागातील विद्यार्थी आहेत त्यांना शहराच्या स्तरावर एक चांगलं व्यासपीठ मिळावं, हा एक उद्देश आहे। आणि दुसरा एक महत्त्वाचा उद्देश आहे की या मुलांना मोबाईलकडून मातीकडे, आजकाल मुलं मोबाईलमध्ये खूप गुंतलेले आहेत, त्यातून त्यांना बाहेर काढण्यासाठी मोबाईलकडून मातीकडे हे एक संकल्पना या महोत्सवाच्या पाठीमागं आहे। आणि हे एक कॉस्मोपॉलिटन शहर असल्यामुळे ह्या मुलांना एक व्यासपीठची गरज आहे। अशा स्पर्धांचं आयोजन हे मुलांच्या व्यक्तिमत्व विकासासाठी आणि त्यांच्या कलागुणांना वाव मिळण्यासाठी ह्या महोत्सवाचं महत्त्वाचा उद्देश आज देवळाली महोत्सवाच्या माध्यमातून एक यशस्वीपणे त्यांनी हा महोत्सव राबवलेला आहे। त्याबद्दल मी सर्व आयोजकांचं खूप खूप अभिनंदन व्यक्त करतो। धन्यवाद। देवळाली रन मधील विजेते स्पर्धकांसह चित्रकला, गडकिल्ले आणि सामूहिक नृत्य स्पर्धांच्या विजेत्यांना सन्मानित करण्यात आले। या प्रसंगी प्रमुख अतिथी म्हणून कॅन्टोन्मेंट बोर्डाचे माजी उपाध्यक्ष भगवान कटारिया आणि इतर मान्यवरांनी पारितोषिकाचे वितरण केले। खुल्या गटात अतुल बर्डे आणि 17 वर्षांखालील गटात दिव्या जुंद्रे यांनी आपले विजेतेपद पटकावले। या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी जीवन गायकवाड आणि त्यांच्या टीमचे विशेष योगदान होते। संपूर्ण देवळाली महोत्सवाने कलाकार आणि खेळाडूंना व्यासपीठ दिले असून त्याचा समारोप देवळाली रनच्या विजेत्यांनी गौरवून करण्यात आला। भास्कर साळवे, दक्ष न्यूज, नाशिक।